हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की बलिदान मास चालू झाला आहे आणि आता बलिदान मास चालू झाल्यामुळे आपण जात आहोत छाटी करायला, टक्कल करायला. चला भेटू तर तिथेच. आता आलो आहे गाडीवर. राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण, ही निर्मोहिंदू हृदयी अति तीव्र जाण. संभाजी छत्रपती लेंछ वधार्थ लढले, धर्मार्थ देह त्यजुनी ध्वजरूप झाले. हिंदू म्हणून जगण्यात वृत्ती देई, समान जगण्या तव तेज देई. शिवपुत्र द्याल उरीचे जरी धैर्य मर्म, मारून म्लेंछ अवधेरणी रक्षु धर्म. प्राणांतिहीन फिरणे कधी मार्गी मागे, रविवत बना पथी तुम्ही शिवसूत सांगे. उद्ध्वस्त नमस्कार मित्रांनो. सगळं काही सगळं टक्कल वगैरे केल्यानंतर, चाटी वगैरे केल्यानंतर आता ऑफिसला आलो आहे आणि आपल्याकडनं होईल तेवढं मी करतो आहे. बलिदान मासमध्ये आपल्याकडनं होईल तेवढं तुम्ही नक्की करा. त्याचं कारण की आता समजा तुम्ही जर का काही लोकांकडनं काही गोष्टी होत नाही, कोणी कामावर जाणार असतं, कोणी काही असतं, एक टायमाचं जेवणवर नाही राहू शकत, कोणाचं शारीरिक काम असतं, तुमच्याकडनं होईल तेवढं शक्य करा. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, की या 40 दिवसाकरता नको, काही गोष्टी जर करता येईल तर परमनंटली करा. चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. जसं की आता मी वर्किंग असल्यामुळे मला एक टाईम जर जेवण मी मागच्या बलिदान वेळेला मी ते केलं होतं की एक टाईम जेवण करण्याचा मी प्रयत्न केला होता, पण ते नंतर मला चिडचिड व्हायला लागली होती ऑफिसमध्ये. मी ऑफिसमध्ये वर्किंगला असायचो तर मला ते जमायचं नाही आणि वीकनेस व्हायची. मग मी ते करून तर पाहिलं, तेव्हा पण मी ते बाकीचे 40 दिवस मी ते 30-40 दिवस मी पूर्ण पार पाडलं. ते केलं मी. पण मग आता जर वापस केल्यानंतर मग ते माझ्याकडनं काम होणार नाही. तर मग मी काय केलं, त्याला ऑप्शन दिलं आहे की बलिदान मासला मी एक टाईम जेवण करीन आणि रात्री फक्त काय करीन, एखाद सफरचंद वगैरे असं काहीतरी फ्रूट्स वगैरे, सफरचंद वगैरे घेत जाईल. म्हणजे आपण स्वतःवर किती कंट्रोल ठेवू शकतो. त्यानंतर आपण दुःखद घटना आहे बोई आपल्यासाठी, संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणजे, तर त्यावर काय करू शकतो हे तुम्हाला जेवढं पटेल, जेवढं शक्य होईल तेवढं करा. मेन म्हणजे एखादी वाईट गोष्ट सोडा, ठीक आहे, एखादी वाईट गोष्ट सोडा, एखादं वाईट व्यसन सोडा. हे खरं बलिदान मासचं लक्षण आहे आणि हेच योग्य आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला जर का वाटत असेल तुमचा भाऊ पुढे जावा, अजून मी काही चांगल्या गोष्टी करावं, काही चांगलं आणावं तुमच्यासाठी, तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.